जुना वाशीनाका परिसरात अमित उर्फ सोन्या पाटील आणि मिलिंद वेसनेकर हे दोघे राहतात. स्थानिक तरुण मंडळातील वर्चस्व वादातून शुक्रवारी अमित पाटील आणि मिलिंद वेसनेकर या दोघात वादावादी आणि परस्परांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. दरम्यान या प्रकरणी वेसनेकर याच्या फिर्यादीवरून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांच्या विरोधात फोनवरून शिवीगाळ केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं म्हटलंय. यापूर्वी देखील अमित उर्फ सोन्या पाटील याच्यावर प्राणघातक हल्ला झालाय. पाटील यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास पोलीस प्रशासनानं आमदार क्षीरसागर आणि माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांना जबाबदार धरावं असं म्हटलंय. उत्तम कोराणे ह्या व्यक्तीचं 2 नंबर धंद्याच्या माध्यमातून पोलीस खात्याशी कायम संपर्क असतो. गणेश उत्सव आला की 100% यांच्या अंगात येतं. एक वेळ अशीच यांनी आणली होती की खोट्या गुन्ह्यात मला अडकवण्याचं काम ह्याच उत्तम कोराणेनं केलं होतं आणि हा कायम पडद्यामागून लपून काम करतो. आज त्याचा पोलखोल करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. माझ्यावर गुन्हा जो दाखल झालेला आहे याच्या माध्यमातून तो पूर्णपणे खोटा. त्या वेसनेकर व्यक्तीशी मी बोललो आहे आणि मी त्याला विचारलं इकडून माझ्या फोनवरून आणि मी कबुली देतो जाहीररित्या की तू माझं नाव का घेतोस, तुला कुणी शिवीगाळी केली तर माझा काय संबंध, मी दिली का, तर नाही. मग आत्ता देणार म्हणलं आणि मला सत्यतेनं वागायची सवय. वेसनेकर निष्कारण मला त्रास दिला तर मी त्रास देणारा माणूस आहे. जशास तसं उत्तर मी देणार. हे उत्तर आज राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आम्ही दिलेलं आहे. या व्यक्तीच्या जीवाला जर धोका झाला, एकदा हा मरणाच्या दारातून परत आलेला आहे, जर याच्या जीवाला धोका झाला तर आमदार राजेश क्षीरसागर, माजी नगरसेवक उत्तम कोराणे आणि भरत चव्हाण यांना पोलीस प्रशासनानं जबाबदार धरावं. दरम्यान आज अमित उर्फ सोन्या पाटील यांना मिलिंद वेसनेकर, आमदार राजेश क्षीरसागर आणि माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे अशी तक्रार जुना राजवाडा पोलिसात दिली आहे.